4 चमचे तूप मी ओतत आहे। डेचकीमध्ये पाणी घेऊन चाललेली आहे का आणि आज तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं। सकाळचे 7 वाजले आता आणि माझे सगळं आंघोळ वगैरे झालेली आहे। आमच्या घरातील दुसरे मेंबर आणखी झोपलेलेच आहेत। आता मी तुळशी मातेला जल अर्पण करते, त्याच्यानंतर टेरेसवरती थोडंसं धान्य आणि जल घेऊन जाते। आज मी या डेचकीमध्ये पाणी घेऊन चाललेली आहे, कारण बॉटल एक ही शिल्लक नाही। बॉटलमध्ये गंगाजल त्रिवेणी जल भरून ठेवलेलं आहे। सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात आता। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। आज मी टेरेसच्या मागच्या साईडला व्यायाम करत आहे, कारण फ्रंट साईडला तर कलर्स आणलेला आहे धुलीवंदन दिवशी पोरांनी खूप सारा। व्यायाम झालेला आहे माझा, आता घरी जाते आहे। सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी। मी आता स्वयंपाक बनवत आहे आणि स्वयंपाकामध्ये मी बनवलेले आहे फ्रेंच बीनची भाजी। आणि आज तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार मी पुदिना राईसची रेसिपी दाखवणार आहे। आणि इकडे मी गवती चहा उकळायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2-3 लिंबूची पाने टाकलेली आहेत। आपलं खायचं लिंबू असतो ना पिवळावाला, त्या लिंबूच्या झाडाची 2-3 पाने टाकलेली आहे आणि थोडीशीच खडी साखर टाकलेली आहे। तो ड्रिंक आता मी पिणार आहे सकाळ सकाळी। पुदिना राईस बनवण्यासाठी मी इथे हंडी ठेवलेली आहे गॅसवरती। इथे 2 टोमॅटो चिरून ठेवलेले आहेत, 2-3 कांदे चिरलेले आहेत, अद्रक लसूण चिरलेला आहे, अद्रक लसूण किसलेला आहे। तर या किसलेले मी अद्रक लसूण किसलेला आहे, छान पेस्ट तयार होते। आणि 2 हिरव्या मिरच्या थोड्याशा मोठ्या चिरलेल्या आहेत। आता मी पुदिना राईस बनवायला सुरुवात करते। पुदिना राईस बनवायचा असेल तर पुदिना भरपूर लागतो, तर मी स्वच्छ धुतलेला आहे इथं पुदिना। थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे, इथं ठेवते। सर्वप्रथम मी 3-4 चमचे तूप घालत आहे, तर तुपामुळे छान टेस्ट येत असते भाताला आपल्या। त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा, कांदा हंडीमध्ये तळा जातोय तोपर्यंत मी हर्बल टी पिते। वा वा, खूप छान झालेली आहे। याच्यामध्ये लिंबाच्या पानाचा फ्लेवर, गवतीच्याचा फ्लेवर येत आहे। कांदा हलका लालसर भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो असे घालायचे, त्याच्यानंतर मिरची, ही अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे। टोमॅटो परतला जातोय तोपर्यंत पुदिना चिरून घ्यायचा बारीक। पुदिना तुम्ही वाटून पण घालू शकता भातामध्ये, पण मी चिरून घालत आहे। चिरून चांगलं लागतं असं मना म्हणतोय। आता अर्धा चमचा हळद घालायची। माझ्याकडे हा गरम मसाला आहे, तो मी अर्धा चमचा घालते। 1 चमचा मिरची पावडर। आता हा मसाला छान परतून घ्यायचा। मसाला परतल्यानंतर मग हा चिरलेला पुदिना घालायचा। पुदिना हा शरीरासाठी खूप चांगला असतो। पुदिना खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक ऍसिड कमी होतं। उन्हाळ्या दिवसामध्ये तर पुदिना खाल्ल्याला खूप चांगला असतो। कुठल्याही मार्गाने चटणी बनवून खा, पुदिना राईस बनवून खा, पुदिना खिचडी बनवून खा, शरीरासाठी खूप चांगला असतो। शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो पुदिना खाल्ल्यामुळं। पुदिनाची पानं आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा, पोट साफ होतं, शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो। एवढा गुणकारी पुदिना आहे हा। आता याच्यामध्ये मीठ घालते, मीठ टाकायचं विसरलेली मी। मीठ चवीनुसार घालायचं आहे। आणि भात सुद्धा तुमच्या क्वांटिटीनुसार, तुम्हाला जेवढी क्वांटिटीचा भात पाहिजे तेवढं तांदूळ घ्यायचं आहे। भाताच्या क्वांटिटीनुसार मसाला आणि पुदिना वाढवायचा आहे। आता मी 2 ग्लास पाणी ओतत आहे। पाणी उकळल्यानंतर हे धुतलेले तांदूळ याच्यामध्ये घालायचे आहे। मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तर तांदळाच्या प्रमाणानुसार पुदिना आणि मसाल्याचं प्रमाण वाढवायचं आहे। कमी तांदूळ असेल तर कमी पुदिना कमी मसाला लागेल, जास्त तांदूळ असतील तर जास्त मसाला आणि जास्त पुदिना लागणार आहे आपल्याला।
तुमच्याकडे जर वाटाणा आणि फ्लावर असेल तर तो पण तुम्ही घालू शकता. माझ्याकडे नाहीये तर मी नाही घातला असतं तर घातलं असतं. आणि थोडंसं अर्धा लिंबू पिळून पण घालायचं आहे, छान चव येते त्याच्यामुळं. तर मी टोमॅटो घातलेले आहेत, त्याने थोडासा आंबूस फ्लेवर येतो. पुदिन्याचं पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे. हे तांदूळ मी अर्धा तास भिजायला ठेवलेलं, तर हे याच्यामध्ये घालते आता. कोणताही भात करायच्या अगोदर तांदूळ स्वच्छ धुवायचे 3-4 पाण्याने आणि त्याच्यानंतर अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे. भात छान होतो. माझ्याकडे थोडेसे शाही जिरे आहेत, ते वरून घालायचे. याने टेस्ट खूप छान लागते भाताची. भाताची हांडी मी या स्टोअर उचलून ठेवलेली आहे, कारण मला इथं चपात्या बनवायच्या आहेत. आता झाकण ठेवायचं. एक 10 मिनिटामध्येच आपला पुदिना राईस तयार होऊन जाईल. इथे पप्पा देवपूजा करत आहे आणि आई इथं चपाती बनवत आहे. देवासाठी बारीक चपाती बनवलेली आहे आणि इथं पुदिना राईस बनवलेला आहे. तर तुम्हाला बराच वेळा प्रश्न पडला असेल की चांगला मोकळा सुटसुटीत भात बनवण्यासाठी कसं प्रमाण घ्यायचं. तर चांगला सुटसुटीत भात बनवण्यासाठी ना 1 वाटी तुमचं तांदूळ असेल तर 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 भांड कुठलंही असू द्या, तांदूळ असेल तर 2 भांडी पाणी घ्यायचं आहे. आणि भात बनवण्याच्या अगोदर एक अर्धा तास तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजायला ठेवायचा आहे. तरच तुमचा भात चांगला मोकळा सुटसुटीत होईल. पुदिना राईस तयार झालेला आहे. वास खूप छान येत आहे. वा 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 वा, बघा मस्त टेक्स्चर दिसत आहे. आता फोंडेजींना अगोदर देते पुदिना राईस खायला, कारण त्यांना उशीर झालेला आहे ऑफिसला जाण्यासाठी. का खा, ऐसा मत कर दीजिए फोंडेजी आप, मैंने आपके लिए इतना अच्छा राईस बनाया. चला, याच्यामध्ये तूप घालायची काही आवश्यकता नाही, कारण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे फोडणीलाच. मी डिझाईन कशाला करते? डिझाईन करते म्हणजे फोंडेजींना जरा खायला असं हौस येईल, खावं असं वाटेल. फोंडेजीची तब्येत थोडीशी बरी नाहीये, इसलिए मैंने इतना क्या बोलते सजा धजा के दिली आहे. फोंडेजी या, मस्त मस्त पुदिना राईस खायला या. हे बघा बघा किती सुंदर वास येत आहे. वास पण सुंदर येतो, खमंग येतो. तर खाऊन घ्या. कसा बनलाय फोंडे? एकदम झणझणीत का? एकदम हॉटेलमधली जशी चव असते तशी असते. हॉटेलमधली चव आलेली आहे. धन्यवाद. दादू डब्याला घेऊन चाललेला आहे पुदिना राईस. गरम गरम छान लागतो. मी फोंडेजीचा डब्बा भरलेला आहे आणि फोंडेजी म्हटलं डब्बा नाहीये. ऍक्च्युली कालच रात्री त्यांनी सांगितलेलं की माझा डब्बा नाहीये, आज ऑफिसमध्ये जेवण आहे, पण मी विसरले आणि डब्बा तयार केला. खास फोंडेजीच्या डब्यासाठी मी चपाती आणि भाजी बनवली, नाहीतर आमच्यासाठी मी पुदिना राईस बनवलेला. पण आता असं झालेलं आहे. आता मला संध्याकाळी स्वयंपाक करण्याची काही आवश्यकता नाही वाटत, कारण भरपूर स्वयंपाक शिल्लक आहे. आता चपाती आहे, फ्रेंच भाजी आहे, पुदिना राईस आहे आणि आत्ता आम्ही पुदिना राईस खाणार आहोत. चपाती भाजी बहुतेक संध्याकाळी खाऊ आम्ही. हाजी आओ जाओ फोंडेजी. मित्रांनो, मी आता पप्पांच्या डब्यातलं जेवण खाणार आहे आणि आई संध्याकाळी. भात दुपारी खा, संध्याकाळी खायचं. अच्छा सॉरी दुपारी या की जेवायला. तुम्ही पण या जेवायला. हो, फोंडेजींच्या डब्याला दिलेली भाजी मनाला दिलेली आहे आता मी. ओ ये, चपाती सुद्धा. हे आहे मनस्ताट, फ्रेंच बीनची भाजी, दही, चपाती आणि मी खाणार आहे पुदिना राईस. ह्याच्यातला पुदिना. हा जी, जाबजूब. मस्त झालेला आहे. वास खूप खमंग येत आहे. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषण लिप्यते. चला श्री कृष्ण भगवान. चला जेवण करायला. वा 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 वा, खूप सुंदर अप्रतिम टेस्ट झालेला आहे पुदिना राईस. मस्त झालेला आहे. तुम्ही पण बनवून खा घरी नक्की. आणि पुदिना खिचडी सुद्धा खूप छान होते. सेम हीच प्रोसेस आहे, फक्त भात वेगळा. तुमच्याकडे
ज्या काय भाज्या असतील त्या सगळ्या टाकू शकता आणि डाळ. वेगवेगळ्या प्रकारच्या 3-4 डाळी आणि तांदूळ असं घ्यायचंय आणि खूप सारा पुदिना घालायचा याच्यामध्ये. खूप छान पुदिना खिचडी सुद्धा होते. आम्हाला ते वाला आवडतं, कुठलं आलं? डाळीवालं. मला पुदिना खिचडी आवडते. हा, असा गुणकारी पुदिना राईस आहे. तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि तुम्ही सुद्धा या खायला. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि आज आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, नाहीतर व्हिडिओ आपला खूप मोठा होऊन जाईल. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.